नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेसन नंबर 6 अल्जेब्रिक एक्सप्रेशन अँड ऑपरेशन ऑन देम या प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 33 आता आपण सोडवणार आहोत। पहिल्या उदाहरणामध्ये दोन अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेले आहेत, त्यांची आपल्याला ॲडिशन करायची आहे। 9p + 16q + 13p + 2q यांची आपल्याला ॲडिशन करायची आहे, म्हणून ते आपण ॲडिशनच्या स्वरूपामध्ये लिहिले। 9p + 16q + 13p + 2q या स्टेपमध्ये सर्व टर्म्स आपण ॲडिशनच्या स्वरूपामध्ये लिहिल्या। पुढील स्टेपमध्ये यातील ज्या लाईक टर्म आहेत त्या एकत्र लिहिणार आहोत। 9p चा व्हेरिएबल आहे p आणि 13p चा व्हेरिएबल आहे p, दोघांचाही व्हेरिएबल समान आहे म्हणून ह्या लाईक टर्म आहेत। त्यानंतर 16q आणि 2q यांचा देखील व्हेरिएबल समान आहे म्हणून या देखील लाईक टर्म आहेत। त्यामुळे पुढील स्टेपमध्ये आपण लाईक टर्मची ॲडिशन करणार आहोत। 9p + 13p दोन्हीही लाईक टर्म आपण एकत्र ॲडिशनच्या स्वरूपामध्ये लिहिल्या। त्यानंतर या ठिकाणी देखील 16q + 2q दोन्हीही लाईक टर्म आपण एकत्र लिहिल्या। आता आपण लाईक टर्मची फक्त ॲडिशन करणार आहोत। 9p + 13p या दोन्ही लाईक टर्म आहेत म्हणून आपण फक्त यांचीच ॲडिशन करू। यांची ॲडिशन करताना त्यांचे जे कोफिशियंट आहेत त्यांचीच आपण ॲडिशन करणार। 9 + 13 होतात 22 आणि व्हेरिएबल जो आहे तसाच लिहायचा आहे 22p प्लस दुसऱ्या लाईक टर्म्समध्ये 16 आणि 2 हे कोफिशियंट आहेत, त्यांचे ॲडिशन येते 18 आणि त्यांचा व्हेरिएबल q तसाच लिहायचा आहे। त्यामुळे या दिलेल्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे ॲडिशन आहे 22p + 18q। दुसरे एक्झाम्पल पाहूया। दुसऱ्या उदाहरणामध्ये देखील आपल्याला ॲडिशन करायचे आहे। या ठिकाणी दोन अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेले आहे, ते ब्रॅकेट टाकून आपण ॲडिशनच्या स्वरूपामध्ये लिहिले। पुढील स्टेपमध्ये सर्व टर्म आपण ॲडिशनच्या स्वरूपात लिहूया। आता आपण यामधील ज्या लाईक टर्म आहेत त्या लाईक टर्म एकत्र घेऊया। 2a + 16a दोघांचाही व्हेरिएबल समान आहे म्हणून या लाईक टर्म आहेत। त्याच्यापुढे 6b + 18b यांचा देखील व्हेरिएबल b आहे म्हणून या लाईक टर्म आहेत। आणि त्यापुढे 8c + 13c या दोघांचाही व्हेरिएबल c आहे म्हणून या दोन्ही देखील लाईक टर्म आहेत। अशा प्रकारे लाईक टर्म आपण एकत्र लिहिल्या आणि आता लाईक टर्मची फक्त आपण ॲडिशन करू। 2a + 16a यांची ॲडिशन होते 18a, 6b + 18b यांची ॲडिशन होते 24b, 8c + 13c यांची ॲडिशन होते 21c। यामधील कोफिशियंटची फक्त आपण ॲडिशन करतो आणि त्यांचा व्हेरिएबल जो आहे तो तसाच त्याच्यासमोर लिहितो। अशा प्रकारे यांची ॲडिशन आलेली आहे 18a + 24b + 21c। तिसरं उदाहरण पहा। यामध्ये देखील या दोन्ही बेजिक राशींची आपल्याला बेरीज करायची आहे। दोन्ही बेजिक राशी ब्रॅकेट टाकून आपण ॲडिशनच्या स्वरूपामध्ये लिहूया। आता या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधल्या ज्या टर्म आहेत त्या आपण ॲडिशनच्या स्वरूपात घेऊ। यामध्ये लाईक टर्म कोणकोणते आहेत ते पाहायचं। 13x² आणि 6x² या दोन्ही लाईक टर्म आहेत। त्यानंतर -y² आणि -8y² या दोन्ही लाईक टर्म आहेत, त्या आपण एकत्र घेऊ। 13x² + 6x² या दोन्ही लाईक टर्म आहेत कारण त्यांचा व्हेरिएबल आणि त्यांची पॉवर समान आहे, त्यामुळे यांची आपण आता बेरीज करू शकतो। 13 + 6 19 होतात आणि त्याच्यापुढे व्हेरिएबल लिहायचा आहे x²। पुढील ज्या दोन टर्म आहेत त्यामध्ये -12y² आणि -8y², -12 आणि -8 यांची ॲडिशन होते -20 आणि त्याच्यापुढे व्हेरिएबल लिहायचा आहे y²। अशा प्रकारे यांची बेरीज येणार आहे 19x² - 20y²। चौथं उदाहरण, यामध्ये देखील आपल्याला ॲडिशनच करायचे आहे। यातील सर्व टर्म आपण ॲडिशनच्या स्वरूपात घेऊया। आता यातील लाईक टर्म कोणकोणते आहेत ते आपण पाहू। 17a²b² आणि -28a²b² या दोन्ही टर्म लाईक टर्म आहेत, त्या आपण एकत्र घेऊ। त्यानंतर -6c + 28c या देखील लाईक टर्म आहे
यांना देखील आपण एकत्र घेऊन त्यांची बेरीज करू। लाईक टर्म आपण एकत्र केल्या, त्यामध्ये 17a² b² - 28a² b² यामध्ये 17 आणि -28 या दोन कोफिशियंटचे आपण ॲडिशन करूया। त्यामध्ये एका संख्येला मायनस चिन्ह आहे, त्यामुळे यांची वजाबाकी होईल। 28 मधून 17 जर आपण मायनस केले तर आन्सर येतं 11 आणि मोठ्या संख्येचं त्याला चिन्ह येईल -11a² b²। त्यानंतर पुढे 16c + 28c यामध्ये दोघांनाही बेरजेचं चिन्ह आहे, त्यामुळे येथे बेरीजच होणार आहे। 16 + 28 44 आणि त्यांचा व्हेरिएबल आहे c, त्यामुळे 44c अशी यांची बेरीज होईल। पूर्ण अल्जेब्रिक एक्सप्रेशनची ॲडिशन असणार आहे -11a² b² + 44c। पाचवं उदाहरण आता आपण सोडवूया। ही सर्व बेरजेची उदाहरणं आहेत, त्यामुळे येथे देखील आपण बेरीजच करणार आहोत। या सर्व टर्म पुन्हा आपण बेरजेच्या रूपामध्ये लिहू। आता यातील लाईक टर्म आपण पाहूया। y² व्हेरिएबल असलेली दुसरी टर्म यामध्ये नाही। -10y आणि +2y यांची व्हेरिएबल मात्र समान आहे, त्यामुळे या दोन्ही लाईक टर्म आहेत। त्यानंतर +16 आणि -7 हे दोन्ही नंबर्स आहेत, त्यामुळे यांची देखील इथे बेरीज होणार आहे। लाईक टर्म्स आपण एकत्र आणूया। 3y² याच्या जोडीला दुसरी टर्म नाही, त्यामुळे 3y² तसेच पुढच्या स्टेपमध्ये येणार आहेत। -10y + 2y ह्या लाईक टर्म आहेत, दोघांचाही व्हेरिएबल समान आहे, परंतु बेरीज करताना 10 ला मायनस चिन्ह आहे आणि 2 ला प्लस चिन्ह आहे। दोघांची चिन्ह वेगवेगळे आहेत, त्यामुळे वजाबाकी होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येईल। -10 + 2 यांची बेरीज येणार आहे -8 आणि व्हेरिएबल पुढे येईल y -8y। त्याच्या पुढे दोन्ही नंबर्स आहेत 16 - 7 यांची वजाबाकी होईल आणि वजाबाकी येईल 9, त्यामुळे या पूर्ण अल्जेब्रिक एक्सप्रेशनची ॲडिशन असणार आहे 3y² - 8y + 9। सहावं उदाहरण पाहूया। 3y² + 10y - 16 आणि दुसरी अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे 7y² + 8। दोघांची ॲडिशन करायची आहे। ब्रॅकेट टाकून आपण ॲडिशनच्या स्वरूपामध्ये लिहिलं, त्यानंतर सर्व टर्म आपण ॲडिशनच्या स्वरूपात लिहिल्या। यामधील लाईक टर्म कोणकोणत्या आहेत पाहू। 3y² + 7y² हे लाईक टर्म आहेत, त्यामुळे यांच्या कोफिशियंटची बेरीज करताना 3 या कोफिशियंटचं चिन्ह आहे मायनस आणि 7 या कोफिशियंटचं चिन्ह आहे प्लस, त्यामुळे ते वजाबाकी होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येईल। 4y² अशी यांची बेरीज येणार आहे। त्यापुढे 10y हे तसेच पुढील स्टेपमध्ये येणार आहेत आणि -16 + 8 यामध्ये देखील चिन्ह वेगवेगळे आहेत, भिन्न आहेत, त्यामुळे यांची वजाबाकी होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येईल। यांची वजाबाकी येईल -8। 4y² + 10y - 8 ही या अल्जेब्रिक एक्सप्रेशनची बेरीज आहे। मुलांनो, प्रॅक्टिस सेट 33 या ठिकाणी आपला सोडवून पूर्ण झालेला आहे। पुढील व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 34 आपण सोडवणार आहोत। धन्यवाद।